2 डिसेंबर रोजी श्रीगोंदा नगर परिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आणि आता 21 तारखेला मतमोजणी होणार आहे. मात्र तोपर्यंत आपण पाहू शकतो की ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी द्विस्तरीय सुरक्षा जी आहे ती पुरवण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे संपूर्ण जी स्ट्रॉंग रूम आहे त्या ठिकाणी CCTV जे आहे ते बसवण्यात आलेले आहे. त्यामुळे CCTVची देखील करडी नजर जी आहे ती या सगळ्या पूर्ण स्ट्रॉंग रूमवरती असणार आहे. आणि एक राज्य राखीव दलाचे जे तुकडी आहे पोलिसांची ती आतमध्ये तैनात करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे जे महाराष्ट्र पोलीस आहे ते देखील बाहेरच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण सुरक्षा व्यवस्था जी आहे प्रशासनाकडून अतिशय चोख करण्यात आलेली आहे. तर ही खरं तर 2 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती. मात्र कोर्टाच्या आदेशाने ही मतमोजणी पुढे ढकललेली आहे. त्यामुळे 21 तारखेपर्यंत हे ईव्हीएम मशीन जे आहे ते या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र कुठेतरी जे राजकीय पक्ष आहे किंवा विरोधक आहे त्यांनी कुठेतरी ऑब्जेक्शन घेतलं होतं की या दरम्यान काहीतरी गडबड होऊ शकते, घोटाळा होऊ शकतो. त्यामुळे पहिल्यांदाच जे निवडणूक आयोग आहे त्यांनी या राजकीय पक्षांना देखील एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. स्ट्रॉंग रूमच्या बाहेर एक टेंट जो आहे तो टेंट या ठिकाणी राजकीय पक्षांना देण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी राजकीय पक्ष बसून या स्ट्रॉंग रूमवरती नजर ठेवू शकतात. आणि विशेष म्हणजे CCTVचं जे आउटपुट आहे ते आउटपुट देखील या ठिकाणी या टेंटमध्ये देण्यात आलं आहे. त्यामुळं जे कोणी राजकीय पक्षाचे जे प्रतिनिधी असतील त्यांना देखील या स्ट्रॉंग रूमवरती करडी नजर जी आहे ती ठेवण्यात येणार आहे. आणि त्यामुळे ही सगळी व्यवस्था जी आहे ती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. खरं तर श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये देखील दिग्गजची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे. यामध्ये कोण बाजी मारतं हे पण अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. मात्र ही सगळी सुरक्षा जी आहे ती प्रशासनाकडून पुरवल्याचं आपल्याला एकंदरीतच दिसून येत आहे. कॅमेरा क्रमांक कुणाल जायकर, TV9 मराठी, श्रीगोंदा, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.